आपण जे जनतेसमोर चालले आहेत कोणता उद्देश घेऊन चालले? माझा नाव मुकेश मासुरकर, मी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लढणारा एक सिपाही आहो आणि स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे ह्या कल्पनेने आम्ही ह्यावेळेस निवडणुकीला आहो। आणि विदर्भ राज्य वेगळा होते तर विदर्भाची जनता सुखी समृद्ध आणि संपन्न होते, कारण विदर्भाच्या जनतेवर सातत्याने अन्याय करण्यात आला आणि पश्चिम महाराष्ट्राचे जे संख्या आहे ते 226 आणि त्याच्या मुकाबले 62 आमचे आमदार पडते। अशा ह्याच्यात ते त्यांची आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून विदर्भ राज्याची बुलंद आवाज करण्याकरता आम्ही विधानसभेत जाण्यासाठी हा चंग बांधलेला आहे। विदर्भात जो पूर्व नागपूरचा भाग जो आहे त्या पूर्व नागपूरला विकासाचं जसं काम व्हायला पाहिजे ते झाले नाही। कचरा डंपिंगचा मोठी समस्या आहे, त्याच प्रकारे रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे, इथे बेरोजगारीची मोठ्या प्रमाणात समस्या आहे। लघु स्मॉल फॅक्टरी एरिया होता तो आज पूर्णपणे बंद झालेला आहे, तिथे इंडस्ट्री नाही आहे। आणि 24/7 जे पाण्याची स्वच्छ पाण्याचा वायदा केला होता ते 15 वर्षापासून जसं तसा अजूनही पाणी मिळत नाही। आणि नवीन नगर तिकडे पारडी त्या भागात अगर आपण गेलो तर आजही त्या भागात 75 वर्ष लोटूनही आज तिथे रस्ते नाही आहे, हे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि अशा ह्याच्यात लोकांना परिवर्तन पाहिजे आणि विदर्भाची सरकार म्हणून आणि हलबा समाजाने मला आता समर्थन दिलेलं आहे। हलबा समाजाच्या माध्यमातून परिवर्तन शक्ती महाशक्तीच्या माध्यमातून जय विदर्भ पार्टीचा मी अधिकृत उमेदवार असून यावेळेस आम्ही एक परिवर्तन घडवण्यासाठी उभा। समजा जर तुम्ही निवडून आले तर हलबा समाजासाठी काय कराल? हलबा समाजाचा जो सर्टिफिकेटचा प्रश्न आहे तो रेंगाळत चाललेला वर्षानुवर्ष आणि कोणी ठेवायला तयार नाही, त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही। आणि आम्ही तो प्रश्न पहिले मार्गी लावू, सोबत आम्ही आर्थिक विकास महामंडळाची जे आहे त्याची मागणी करू आणि आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून युवकांच्या हाताला कशा प्रकारे काम मिळते, कारण आजच्या घडीला जो आहे हलबा समाजाचा जो युवक आहे तो सर्वात जास्त पिछडलेला आहे, म्हणून त्याच्या हाताला काम मिळणं आवश्यक आहे। हातमागाचं काही काम वरती आणायला काय मागे चाललंय ते नाही, हातमाग महामंडळाचं का आता बघा, हातमाग महामंडळाचं जे काम आहे ते मार्गी लागलं पाहिजे, परंतु हातमागचं आता सध्या कुठेच काही काम आहे नाही, परिस्थिती अशी आहे। आणि अशा परिस्थितीत आम्ही त्याच्या पर्यायी काय व्यवस्था आहे त्यावर आम्ही मार्गी लावू, म्हणून आम्ही आर्थिक विकास महामंडळाची मागणी करू। काय कराल? युवकांच्या प्रश्नासाठी आज आम्ही जे बेरोजगारी हटवण्यासाठी आपल्या भागात उद्योगधंदे कशा प्रकारे आले पाहिजे त्यावर पूर्णपणे आमचं लक्ष आहे। आणि कोणकोणत्या भागात कुठे कुठे MIDCचा जो भाग खाली पडला आणि तिथे MIDC कशा प्रकारे आणल्या पाहिजे त्यावर आम्ही सरकारसोबत भांडण करू आणि तिथे MIDC आणू।